चिल्ली पनीरसाठी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्याच्यात अद्रक देखील आहे. तसेच आपण शिमला मिरची देखील कट करून घेतलेल्या आहेत. चांगल्या मोठ्या आकाराच्या 5 शिमला मिरची आपण कट करून घेतलेल्या आहेत. तसेच 500 ग्राम पनीर आपण घेतलेले आहे. मोठ्या आकाराचे 6 कांदे आपण चिरून घेतलेले आहेत. आपण गॅस पेटवलेला आहे. पनीर त्यात चिटकणार नाही. कढईमध्ये आता तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला आपण मिरचीचे स्लाइस टाकूया. मिरच्या चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. चवीपुरते मीठ आपण टाकून घ्यायचे आहे. एक चम्मच आपण मीठ टाकलेलं आहे. कांदा पूर्णपणे ब्राऊन होऊन द्यायचा आहे. अर्धवट थोडासा कच्चा ठेवला तरी चालेल. आपण शिमला मिरची जी कापून घेतलेली आहे ती टाकणार आहोत. आता चांगल्या प्रकारे आपण ती फ्राय करून घ्यायची आहे. अधूनमधून सारखा हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खराब होऊ नये, लागू नये खाली. कट केलेली अद्रक आता टाकणार आहोत. अद्रक टाकल्यानंतर पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे. घरगुती चिली पनीरसाठी आपण जे साहित्य टाकलेले आहे ते चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहे. आता त्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत. कट केलेले पनीर आपण ॲड केलेले आहे. आता ते फ्राय करून घ्यायचे आहे. चुटकीभर हळद टाकणार आहोत. हळद टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घ्यायचं आहे. चवीनुसार ग्रीन चिल्ली, रेड चिल्ली सॉस आपण टाकणार आहोत. गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आहे. ग्रीन चिल्ली सॉस टाकणार आहोत आपण. त्यानंतर डार्क सोया सॉस टाकलेला आहे.
व्हिनेगर 1 टोपण टाकायचं आहे. जास्त व्हिनेगर टाकल्याने चव बिघडू शकते व पोटही खराब होऊ शकतं, त्यामुळे ते थोड्या प्रमाणात टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर फ्राय करून घ्यायचं आहे. योग्यरित्या खाली लागू नये म्हणून हलवून घ्यायचं आहे. किसान टोमॅटो सॉस आपण ॲड करत आहोत. त्यानंतर पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे. कमी केलेला गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि त्यानंतर फ्राय झाल्यानंतर बंद करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपली चिली पनीरची डिश बनवून रेडी झालेली आहे आणि ती आपण सर्व करून घ्यायची आहे. चिली पनीर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. चिली पनीर आपण बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आपण पाहू शकता छानपैकी रंग आलेला आहे व स्वादिष्ट झालेले आहे. अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. पनीर चिल्ली आपली बाउलमध्ये काढून झालेली आहे व त्याच्यावरती थोडीशी सजावट केलेली आहे कोथिंबीर टाकून. अशा प्रकारे पनीर चिल्ली खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.